उपस्थित असणाऱ्या प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊ. कायकरी समाज मुळात खूप कमी लोकांना माहिती आहे. ज्या लोकांना माहिती आहे त्यांनाही अर्धवट माहिती आहे. मुळात कायकरी समाजाच्या बाबतीत एक मोठा अन्याय झालेला आहे, सर्वांना कल्पना आहे. तो म्हणजे विदर्भामध्ये कायकरी समाज एससी मध्ये आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये विजेमध्ये एक सगळ्यात मोठी अडचण आमची अशी झाली विजेमध्ये इथं महाराष्ट्रात असताना सुद्धा की आम्हाला ओपन सारखेच फायदे होतात. म्हणजे फायदे तर होतच नाही, फक्त विजेमध्ये आम्ही आहोत आणि ते पण एक ग्रेडमध्ये आहोत. त्यामुळे शासनाचे काही जे सवलती वगैरे असतात त्या खूप कमी प्रमाणात मिळतात. खरं तर आता या ठिकाणी मला सांगावं लागेल की कायकरी समाज वधूवर सूचक मंडळाच्या वतीनं दरवर्षी वधूवर सूचक मेळावा आयोजित केला जातो. त्यामध्ये समाजातील अनेक दुर्लक्षित लोकांना मुलगा मुलगी हे स्थळ मिळतं. त्या ठिकाणी समाज एकत्र येतो. किंवा कविता एक केलेली आहे, त्या कवितेतून मी तुम्हाला सांगतो की बाबा माझा समाज काय आहे. मी फिरत असताना समाजाच्या तळागाळात जातो. तुम्ही फक्त ऐका आणि आमच्यासाठी काहीतरी विधानसभेमध्ये आवाज उठवा. आम्ही कायकाडी आम्ही कायकाडी पोरं बाळ पाठीवर डोक्यावर ओटाची खळगी भरण्यासाठी कावडी करत भोगासाठी बिळात भोगाला पडता आमचा देव, बिळात भोगाला पडता आमचा देव, पाठ्यात डोकली करण आमचा जीव. बघा बेटा माहिती का? बघा ऐकलं तर आम्ही कायकाडी डोक्यावर काटुडी ओटाची खळगी भरण्यात होती कावडी करत भोगासाठी होणार नाला जीव, पाठ्यात डोकली करण आमचा जीव, गणित गणकासाठी उपाशी राहावं कामाचं आम्ही पण चोर म्हणतो समाज समजा. खोटी कबुली देण्यासाठी पोलीस आम्हा जोडी आम्ही काय कळली पाहिजे. यासाठी मी हा एक कविता वाचून दाखवली. श्रीमानजी गिरीशजी बाबासाहेब या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर या गुणवत्तेच्या सत्काराच्या निमित्ताने सर्व समाज बांधव एकत्र केलेले आहे. या नवयुगाच्या काळामध्ये संगणक युगामध्ये आता थोडा सुधारत चाललेला आहे, बदलत चाललेला आहे. तरी सुद्धा आमच्या इतका प्रचंड अन्याय सरकारने केलेला आहे. आम्हाला काही झालेलं बोलता येत नाही, पण आमचा जो विदर्भ भाग आहे हा एससी मध्ये घटनेने दिले बाबासाहेब दिलेल्या आंबेडकर साहेबांनी दिलेल्या घटनेने तरतूद केलेली आहे. लक्ष्मण माने साहेबांनी हाऊसमध्ये बापट साहेबांना माहित असतं त्यांनी पत्रक टाकून तिथं आम्हाला आमच्या मान्य समाजाचं काम करावं अशी साधारणपणे जर समोर बघितलं तर सुधारणा थोडी बहुत जाणवते. परंतु हा एक तीन समाज आहे आणि आपल्याला पोहोचायला पाहिजे, लोकतेपर्यंत जायला पाहिजे, गावागावापर्यंत जायला पाहिजे. तिथपर्यंत गेल्यानंतर वेगवेगळ्या भागामध्ये जात असताना गेलो असताना तिथं या समाजाची परिस्थिती निश्चितपणे पाहिली. ते व्यवसाय करतात, परंतु अलीकडे त्या दोन्ही व्यवसायाला मान्यता आणि आणि जे काही शासनाने त्यांना द्यायला पाहिजे होतं ते आतापर्यंत दिलं नाही. परंतु त्यांनाही जाती जमातीच्या पट्ट्या ज्या सवलती मिळायला पाहिजे त्या मिळत नाही. परंतु त्यांना अजून प्लॅनिंगचं बजेट दिलं नाही. आणि जर खातं दिलं नाही, खातं दिलं आणि प्लॅनिंगचं बजेट दिलं नाही तर कॉर्पोरेशनने जर कॉर्पोरेशन निर्माण केली आणि त्यांना बजेटच दिले नाही, त्यांची काय अवस्था होईल याचाच विचार केला तर निश्चितपणे बापट साहेब आता ज्यांनी पूर्वी स्वतंत्र खातं मिळवून दिलं त्याच्याला मी अभिनंदनच करतो. काय लवकर लागू करावा असाही प्रयत्न वाटल्या लेवलला होत आहे. आणि महाराष्ट्रामधून आताच लक्ष्मणरावजी माने प्रयत्न करतात की बापट आयोग लागू केला पाहिजे. सगळ्या आयोगावर एकच मागणी, एकच विषय, एकच आज सगळ्या समाजाच्या अडचणी मांडलेल्या आहेत. 2000 बापट समिती नेमली आणि 2010 अगरवाल समिती नेमली. माननीय बापट साहेब महाराष्ट्र शासनामध्ये किती दिवस किती आम्हाला काय कळलं अन्यथा आपण एखादी समिती तयार होईल आणि परत अजून तो वेळ रेणक्या आयोगावर परवाच चर्चा झाली असं त्यांचं म्हणणं होतं. आणि याच्यावर ज्या काही अडचणी आहेत त्याही सोडून ते बापट आयोग बापट आयोगाला तर हा फक्त महाराष्ट्र होता आहे आणि रेणक्या आयोगाला बोलती केलेले आहे. परंतु या समाजामध्ये किती नगरसेवक किती
पुरस्कार व्यक्ती हजर नसेल तर नातेवाईकांनी पुरस्कार घ्यावा. भागाचे राज्यामध्ये मागच्या आठवड्यात तर मला अनेक समस्या आणि या जवळून पाहिलेल्या आहेत. आता बराचसा प्रश्न आईगडीवर आलेला आहे, अजून सुटला नाही. पण आपला प्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये नक्कीच हा प्रश्न सोडवण्याकरता मी एकच सांगतो की सध्या सर्व समाज सगळीकडे रिझर्वेशन आणि मागण्या घेऊन येतात आणि कोणाच्याही सरकार आलं तर एका दिवशी एका रात्री सगळ्या मागण्या कोणाच्याच मान्य होणार नाही. आणि पहिला मला आनंद आहे की शिक्षणाच्या बाबतीत जातो तर आपण सांगितलं आपल्या समाजात डॉक्टर, वकील, प्राध्यापक, PSI होऊ लागले आणि त्यामुळे समाजाच्या प्रगतीकरता शिक्षणाची मागणी पहिली मान्य करून घ्या. 11:15 मी आलो होतो. 2ची गाडी आहे आणि गाडी काही थांबवता येत नाही माझ्याकरता आणि म्हणून खरं खूप बोलायचं होतं. पण काय ना निमित्ताने परत मी पुण्यात मी असतो, कधी मला बोलवा. सर्व बाकीची मंडळी बोलतील, मी परत सगळ्यांना शुभेच्छा देतो. कैकाडी समाजाच्या समाजवृत्ती वा योग संघटनेच्यामध्ये या ठिकाणी त्या समाजातील गुणवान व्यक्तींच्या त्या ठिकाणी समाजासाठी काहीतरी उच्च भरायला घेतले. त्याचा सन्मान या ठिकाणी कैकाडी भूषण पुष्कर त्यांना सन्मानित केलं. त्यासाठी मी पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या जवळ 85 लोकांची निवडणूक आयोगाच्या याच्यावर सदस्य म्हणून नियुक्ती केली. त्यात आपण भोई होते आहे, इतर बरेचसे मंडळी आहे. अशा सर्वांनी घेऊन महाराष्ट्रामध्ये राहणारा माणूस किती चांगला विचार करू शकतो आणि देशाला घडवण्यासाठी जे नियोजन आल्यामध्ये अर्थतज्ञ म्हणून गेलेले आहेत, ज्याच्याकडे देशाच्या अर्थमंत्र्यांची अर्थ चांगलं करण्यासाठी, ज्याच्याकडे आर्थिक उन्नतीसाठी देशाचं जे नियोजन आपल्याकडे पाहिलं जातं, त्या ठिकाणी जे अध्यक्ष उपाध्यक्ष मोठे अनुभव आहे त्यांच्याबरोबर लग्न जातो आणि त्यांच्याबरोबर ज्यांनी काम केले ते विजय केळकर पण त्या ठिकाणी उपस्थित होते. की आपल्याला संधी उपलब्ध होते. आपल्या मागण्या जरी जास्त असल्या, काल लक्ष्मण मानेचं मी वाचलं, तिथे मध्ये मी पत्रक टाकणार आहे, मी आंदोलन करणार आहे. लक्ष्मण माने यांनी ज्यावेळी ते आमदार होते त्यावेळी त्यांची प्रत्यक्ष त्याचा उपप्रकार मी वाचलेला आहे. अख्खा त्यांच्या व्यथा वाचलेल्या आहेत, त्यांच्या समाजाच्या व्यथा वाचलेल्या आहेत. माझ्या राष्ट्रामध्ये पण राष्ट्रामध्ये सुद्धा कैकाड गल्ली म्हणून एक आमच्याकडे गल्ली आहे, त्या ठिकाणी पण 30-40 कुटुंब ते राहतात. अत्यंत 8x8च्या खोलीमध्ये त्या ठिकाणी कुटुंब राहतात आणि आपलं जीवन तिथं ते जगत असतात. तशाच पद्धतीने नानापेठेमध्ये काही ठिकाणी आहे. अशा पद्धतीने आमच्या त्या भागात सुद्धा पूर्व भागात कैकाड समाजाचं वास्तव्य आहे. पण अत्यंत गरिबीमध्ये आणि फार मेहनत मोलमजुरी करून कामं करतात. कोणी आता कॉर्पोरेशनला एका बिल्डिंग आता लावलेलं आहे, दुसरे आमचं एक MSC मध्ये आम्ही रखवालदार म्हणून नियुक्त केलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये सर्व मान्यवर माननीय महापौर बापट साहेब या ठिकाणी येऊन गेले, रोहित येऊन गेले. श्रावण महिना म्हणजे आता महिन्याची सत्कर्म करायचं असतं. मी कैकाडी समाजाच्या अनेक कार्यक्रमांना आलोय. म्हणजे सर मला काही जण बहुतेक आपल्यापैकी आहेत की काय असा प्रश्न विचारते. या ठिकाणी